पैसे जमा होत आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून रक्षाबंधनची ओवाळणी दिली जाते। कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 2 महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे दिल्यामुळे महिलांना थेट 3000 रुपये मिळालेले होते। मात्र यंदा आज कुठे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागलं। 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। लाडकी बहीण योजना, खुशखबर खुशखबर खुशखबर, आनंदाची बातमी। होय लाडक्या बहिणींनो, सगळ्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। कारण नवीन GR आलेला आहे। नवीन GR नुसार जे आहे तारीख सुद्धा आलेली आहे। खूप साऱ्या लाडकी बहिणी वाट पाहत होते की सर 25वा हप्ता जे आहे कधी येणार कधी येणार कधी येणार म्हणून आपल्या चॅनलवर जे कमेंट्स करत होत्या। आणि बघा, तुमच्यासाठी खुशखबरी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। कारण नवीन तारीख आलेली आहे आणि या तारखेनुसार जे आहे पैसे येणार आहे। लाडकी बहीण योजना, तुम्हाला 25वा हप्ता हवा आहे काय? लगेच कमेंट बॉक्स मध्ये हो म्हणून कमेंट्स करा। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। बघा, सगळ्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। मुख्यमंत्री साहेब, तुमचे लाडके देवाभाऊ यांनी जे आहे आज नवीन GR दिला आणि GR सुद्धा दाखवतो। त्या GR मध्ये तारखेसहित पुराव्यासहित जे आहे तुम्हाला सांगतो। बघा, तर पैसे सुरुवात कधी होणार आहे? आजची तारीख आहे 22 ऑगस्ट। होय लाडक्या बहिणींनो, तर 22 ऑगस्टला जे आहे GR आला। तर GR आल्याबरोबर जे आहे पैसे येत नसते, कमीत कमी 2 ते 3 दिवस जे आहे लागत असते। तर पट पैसे जे आहे 24 ऑगस्ट पासून तुम्हाला जिल्ह्यानुसार यायला सुरुवात होणार। बघा लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यानुसार जे आहे पैसे येणार आहे। कमीत कमी तुम्हाला 3 दिवस लागू शकते। कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे येणार ते सुद्धा बघून घेऊया। तर 24 ऑगस्टला जे आहे सांगली जिल्हा, पुणे जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, नाशिक जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, 24 ऑगस्टला ह्या जिल्ह्यात पैसे येणार आहे। आणि त्याच्यानंतर जे आहे विदर्भातले जे जिल्हे आहे म्हणजे चंद्रपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, त्यामध्ये जे आहे 26 ऑगस्टला पैसे येणार। म्हणजे येणार 100% तारीख फिक्स झालेली आहे 25व्या हप्त्याची। आणि संपूर्ण उर्वरित जे जिल्हे आहे म्हणजे जळगाव जिल्हा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे, त्याच्यानंतर कोकण कडला जे विभाग आहे प्रशासकीय विभाग 28 ऑगस्ट म्हणजे 28 ऑगस्टला काय आहे लाडक्या बहिणींनो? लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा 28 ऑगस्टला काय आहे? रक्षाबंधन। रक्षाबंधनचं सगळ्यात मोठं गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे काय? तर 3000 रुपये म्हणजे 2 हप्ते एकत्रित म्हणजे जुलै महिन्याचे प्लस ऑगस्ट महिन्याचे टोटल 3000 रुपये एकत्रितरित्या तुम्हाला पैसे येणार आहे। 100% 28 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैशाचा वाटपायला सुरू होत आहे, चालू होत आहे। असं मी नाही म्हणत, आपल्या राज्याचे लाडके तुमचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला 3000 रुपये देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे। आणि पटपट पैसे यायला सुरुवात होत आहे। 25वा हप्ता बघा, कोणाला 1500 रुपये येतील, कोणाला 3000 रुपये येतील। कारण ज्यांची जी आहे सुरळीत KYC झाली आहे त्यांना 3000 आणि 1500 रुपये असे टोटल येत आहे। काळजी करू नका, 1500 आले की लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला 1500 असे टोटल 3000 रुपये येतील। बघा, 6 प्रशासकीय विभाग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। तर सगळ्यात आधी जे आहे पुणेमध्ये पैसे येणार आहे पटकीने, त्याच्यानंतर नाशिक प्रशासकीय विभाग, औरंगाबाद, अमरावती, नागपूर। तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा। आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, खूपच महत्त्वाचं, व्हिडिओ सविस्तर बघा। कारण आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि सत्य माहिती मी देत असतो। जे जुने आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीतच आहे। तुम्ही पण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सत्य आणि खरी माहिती मिळवण्यासाठी। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी आलेली आहे। वेबसाईटवर यादी टाकलेली आहे। याच्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही आहे, लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे की नाही आहे ते सुद्धा चेक करूया। कारण खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे। 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपायचा आदेश दिलेला आहे लाडके देवाभाऊने। 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपायचा आदेश दिलेला आहे। एका दिवशी पैसे येणार नाही। तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा।
खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे, मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली आहे 3,000 रुपये. होय लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये तुम्हाला देऊ. मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः माहिती दिलेली आहे. नवीन GR आलेला आहे बघा, 12 ऑगस्टला GR आलेला होता आणि तो GR 20 ऑगस्टला जे डिलीट केला आणि लगेच जे आहे 22 ऑगस्टला नवीन GR आलेला आहे. आणि त्या GR मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलं की जुलै आणि प्लस ऑगस्ट महिन्याचे तुम्हाला 3,000 रुपये येणार, म्हणजे येणार 100%. तर बघा 24 ऑगस्ट, 26 ऑगस्ट, 28 ऑगस्ट पर्यंत वाट बघा, तुम्हाला रक्षाबंधनचे 100% पैसे येणार 3,000 रुपये, कारण DBTचं बटन दाबलेलं आहे लाडक्या देवा भाऊने. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्हाला पैसे आले की नाही आले हे सुद्धा सांगा. तर लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनल नेहमी खरी आणि सत्य माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या आहे 24 ऑगस्ट, तर उद्या मी सविस्तर सांगतो खरंच पैसे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आले की आणखीन यायला वेळ आहे. तर लाडक्या बहिणींनो, इथंच थांबूया. धन्यवाद.